मित्रांनो, अलका कुबल या मराठी कला विश्वातील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत। त्यांनी उत्तम अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय। माहेरची साडी या सिनेमामुळे अलका कुबल यांना लोकप्रियता मिळाली। त्यांचा हा सिनेमा तुफान चालला। आजही अलका कुबल यांचं नाव ऐकलं की माहेरची साडी हा सिनेमा आठवतो। त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सुनेची, आदर्श पत्नीची भूमिका साकारली आहे। अशा या आघाडीच्या अभिनेत्री अलका कुबल आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत। अलका यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल भाष्य केले आहे। चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्रीच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल। एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं, कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यावर अलका कुबल म्हणाल्या की मलाच करावं लागलं। आम्ही नुसते फिरत होतो आणि नजरेतून कळत होतं सगळं। पण समीरने मला कधी असं विचारलं नाही की अलका, आता आपण लग्न करूया का? मी तुला प्रपोज करतोय, काहीच नाही। मग मीच शेवटी म्हटलं, अरे माझी आई मला बडबडते, काय ह्या मुलाबरोबर रोज फिरायला जाते। त्यावेळे वातावरण तेवढं, त्यात मला माहेरच्या साडीनंतर एवढी ओळख मिळाली की आम्ही हातात हात घालून सुद्धा फिरू शकत नव्हतो की कसं तरी वाटतं। अलका कुबल यांच्या आईचा लग्नाला विरोध होता। त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की मी त्याला म्हटलं, अरे माझी आई मला म्हणते, काय तू रोज त्याच्याबरोबर फिरायला जाते, बाईकवर बसतेस, लग्न कधी करणार आहेस सांग। आधी माझ्या आईचा विरोध होता, कारण समीर इंडस्ट्रीत नवीन होता। आईचं म्हणणं होतं, दोघांच्या करिअरवर काही परिणाम झाला तर असं नको व्हायला की वाईट दिवस आले। इंडस्ट्रीत असं पाहायला मिळतं। पण नशिबाने समीरने खूप मोठमोठ्या फिल्म्स केल्या। त्यानंतर माहेरची साडी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 7-8 महिन्यानंतर आम्ही लग्न केलं। तर अशी होती लव्ह स्टोरी अलका कुबल यांची। तुम्हाला आवडली का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।